एव्हरीवन, तुमचं आपल्या डबल ओ अकॅडमी मध्ये खूप खूप स्वागत आहे. सो आज मी खास तुमच्यासाठी, खास पालकांसाठी ही माहिती सांगणार आहे. तर थोडं 2 मिनिटं जे काही काम करत असणार ते ठेवून द्या आणि इथे लक्ष द्या आणि मी जे काही सांगते ते गोष्टी जरा ऐका. ठीक आहे. तर बघा, तुमचा मुलगा का ऐकत नाही बघा, तर मग ह्या गोष्टींसाठी पण काहीतरी कारण आहे. ठीक आहे. तो आपण कारण आज काय करणार आहोत, तर तुम्हाला ते मी काही गोष्टी सांगणार आहे. तर बघा, तुमचा मुलगा जर ऐकत नाही, बघा हर एक पॅरेंट्सला वाटतं, हर एक पालकांना, आई वडिलांना वाटतं की माझ्या मुलाने काहीतरी करावं, माझ्या मुलाने मोठं व्हावं, त्याने यशस्वी व्हावं पुढे जाऊन. तर अशा गोष्टी सगळ्या आमचं काय, तर आई वडिलांचं नाव काय करावं, उज्ज्वल करावं, हे सगळ्यांना, हर एक पालकांना वाटतं. ठीक आहे. मग ते असंच बघा, तर तुम्ही त्यांना म्हणजे काय करायचे, जास्त प्रोत्साहित करायचे. कसं तेही मी सांगणार आहे. तर बरं बघा, आता तुम्ही काय करणार, तर हर एक तुमचे जे पाल्य आहे, तुमचे जे मुलं मुली आहेत, तर बघा जे पण तुमचे आजूबाजूवाले असणार, तुमच्या इथे येऊन बसत असणार, तुमच्या कुटुंबातले कोणीही येऊन बसणार किंवा तुमच्या मुलाचे फ्रेंड्स वगैरे मित्र मैत्रिणी येणार घरी. ठीक आहे. मग त्यांच्या समोर तुम्ही मुलाला काहीच बोलायचं नाहीये, त्याला उद्धट पण नाही बोलायचे आणि काहीच नाही. तुमचं काही राग असेल तो राग तुम्ही त्याच्यावर काढायचं नाहीये, ते पण सगळ्यांसमोर, त्यांच्या मित्र मैत्रिणींसमोर अजिबात नाही काढायचं. ठीक आहे. जेवढं आपण त्याला वाईट बोलणार, जेवढं त्याला आपण सगळ्यांसमोर काय करणार, त्याचा इन्सल्ट करणार, त्याला काही बोलणार, अपमान करणार, तर मग तो त्याला काय, तर थोडंफार त्याला वाईट वाटेल का बाबा माझ्या आईने किंवा माझ्या बाबांनी सगळ्यांसमोर माझी इज्जत काढली, सगळ्यांसमोर मला काय काय नको ते बोलले. ठीक आहे. तर अशा गोष्टी करू नका, ह्या गोष्टी तुम्ही अवॉइड करायच्या आहेत. ठीक आहे. का ते पण सांगते. तर बघा, जर तुम्हाला बोलायचंच आहे, जर त्या मुलाची चूक आहे आणि त्या चुकीमध्ये जर तुम्हाला बोलायची आहे, असं नाही करायचं किंवा काय, तर ते तुम्ही एकांतात त्याला येऊन बोला. सगळ्यांसमोर तुम्ही बोलू नका. जेवढं तुम्ही सगळ्यांसमोर त्याला टॉर्चर करणार, तर तो मुलगा तुमचं ऐकणार नाही. ठीक आहे. त्यानंतर त्याला अभ्यास कर असं म्हणण्यापेक्षा, बाळा तुला कशामध्ये अडचण येते ते विचारा. जर ते तसं विचारणार, तर तो अजून उत्साहीने अभ्यास करायला लागणार. ठीक आहे. त्यानंतर अजून गोष्ट झाली, तर बघा आता मी तुम्हाला सांगितलं, सगळ्याच पालकांना वाटतं की आपला मुलगा यशस्वी व्हावं. ठीक आहे. हे तर सगळ्यांनाच वाटतं. ठीक आहे. त्यानंतर झालं अशी गोष्ट की आता तुमचे पॅरेंट्स आहेत. ठीक आहे. तुमचे पॅरेंट्स जर आहेत आणि आता तुमच्या मुलाला बोलून नका हे करू, बोलून तुम्हाला मुलाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करायचं, त्याला बोलून बोलून नाही करायचं की तू हेच करायचंय तेच करायचंय. तर बघा, सगळ्यांसमोर मुलाचं कौतुक करायचंय. तुमच्या आजूबाजूला जेवढी पण असो, कोणीही असो, ज्याच्याशी पण तुम्ही बोलता मुलाबद्दल, तर त्याचं कौतुक करा ना, त्याचं कौतुक करा की माझा माझा मुलगा आहे ना, तो सकाळी लवकर उठतो, मग तो सकाळी व्यायाम करतो, तो सकाळी रेग्युलरली अभ्यास करतो, शाळेत जातो, शाळेतून आल्यावर परत फ्रेश होऊन तो अभ्यास करतो. म्हणजे एवढं तुम्ही जर त्याच्या समोर बोलणार ना, तर त्याच्या डोक्यात पण असं होणार की का बाबा, मी तर या गोष्टी काहीच करत नाही, मी सकाळी ना लवकर उठत, ना मी व्यायाम करत, ना मी अभ्यास करत, पण माझी आई एवढं माझं का कौतुक करते. सो अशा गोष्टी त्याच्या डोक्यात काय राहायला पाहिजे, तर सगळ्या काय, तर त्याला म्हणजे स्वतःला कळायला पाहिजे की माझं आई एवढी माझं कौतुक का करते, तर मी तसं करायला पाहिजे का. तर त्याला असे वेगवेगळे प्रश्न म्हणजे स्वतःलाच पडणार की मी बाबा असं खरंच करायला पाहिजे, माझ्या आईला पण माझ्याकडून काहीतरी अपेक्षा आहेत, म्हणून माझी आई सगळ्यांसमोर काय, तर माझं कौतुक करते. मग ती जर माझं एवढं कौतुक करते, तर मी पण तिच्यासाठी मेहनत केली पाहिजे. येस ऑर नो. तर त्याला असं वाटायला पाहिजे की ती माझ्या एवढ्या गोष्टी न करताना पण ते सांगते की करतात, तर मलाही काय करायला पाहिजे, त्या गोष्टी करायला पाहिजेत. मी रोज अभ्यास करायला पाहिजे, आईच्या सगळ्या गोष्टी ऐकायला पाहिजेत, सगळे जी काय बोलते काय नाही बोलत ते सगळं ऐकायला पाहिजे. इकडे नको जाऊ बोलले तर तिकडे नाही जायला पाहिजे, तिकडे जाऊ बोलले तर तिकडेच जायला पाहिजे. या गोष्टी मी सगळ्या आईच्या ऐकल्या पाहिजेत, बाबांच्या पण ऐकल्या पाहिजेत. म्हणजे त्या मुलाला काय स्वतः काय होणार, तर स्वतः रिअलाइज होणार की बाबा मी असं करायला नाही पाहिजे. ठीक आहे. जर तुम्ही अशा गोष्टी त्यांना बोलून तुम्ही जर बोलणार ना, असं करू नकोस, किंवा वाईट बोलून तुम्ही जर त्याच्याशी काय पंगा घेत असणार की बाबा तू असं करायचंच नाहीये, तुझं हे चुकतंय, किंवा रागात बोलणं, हे तुम्ही बोलून नका करू. त्याचं जेवढं तुम्ही सगळ्यांसमोर कौतुक करणार, तेवढं ते काय करणार, तर तेवढं ते
त्या गोष्टी फॉलो करणार, त्या गोष्टी ज्या करायच्या त्या करतील, जे नाही करायचं ते नाही करणार. ठीक आहे. सो तुम्हाला बोलून काय रागवून घ्यायचं नाहीये, तर त्याला चांगल्या गोष्टी सांगून अभ्यास करायला लावायचे. ठीक आहे. सो अशा गोष्टी केल्या, त्याचा जर तुम्ही अपमान केला नाही आणि त्याचं जर कौतुक केलं, तर तो काय करेल, तर तो तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकेल. सो असं जर तुम्ही रेग्युलरली केलं तर नक्की तुम्हाला फायदा होणार आणि नक्की तुमच्या मनासारखं होणार. तुमचा मुलगा तुमचं ऐकणार आणि तुमच्या मनासारख्या गोष्टी तो मुलगा काय करणार, तर फॉलो करणार. ठीक आहे. सो या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे, खास करून पालकांना. सो तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल तर अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा डबल ओ अकॅडमी. आणि आपल्या चॅनलला काय करायचंय, सबस्क्राईब करायचंय, आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करायचं आहे आणि हे व्हिडिओ जेवढं होणार तेवढं सगळ्यांपर्यंत शेअर करायचं आहे. सो मला एवढंच बोलू इच्छिते आणि आपण इथेच थांबतोय. धन्यवाद सगळ्यांना.